पिंजरा पिंजरा रे। डीएनए टेस्ट एकमेव उपाय आहे खरी माहिती मिळवण्यासाठी। आणि हिमानीला कॉल करण्याची काही गरज नाहीये। मी तुला सांगतो ना डीएनए टेस्ट म्हणजे काय। कसं आहे, डीएनए टेस्ट केल्यावर आपल्याला कळेल की नारायणीच्या पोटात जे मूल आहे ते वीरचं आहे का नाही। म्हणजे जर ते डीएनए वीरच्या डीएनएशी मॅच झालं तर ते मूल वीरचं आहे, आणि नाही झालं तर ते मूल वीरचं नाहीये। तुला दिवस गेलेत ही गोष्ट अजून तुझ्या वडिलांना माहिती नाहीये। मग तू का नाही सांगत आहेस त्यांना? मामा, माझ्या बाळाच्या भवितव्याचा प्रश्न आहे हा। जेवढा तुझ्या बाळाच्या भवितव्याचा प्रश्न आहे ना, तेवढाच यांच्या जीवाचा प्रश्न आहे। हे यांना कळलं आणि यांना धक्का बसला, यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? पण आज ना उद्या ही गोष्ट त्यांना सांगावीच लागणार आहे मामा। हो, हे सगळं मला कळतंय, पण समजत नाहीये। आज सांगू, उद्या सांगू, कशी सांगू, कुठून सुरुवात करू? मी स्वतः सांगू की दुसऱ्या कुणाला तरी? मामा, मला वाटतं की ही गोष्ट आपणच जाऊन बाबांना सांगितलेली बरी आहे, कारण बाहेरचं कोणी कुठल्या पद्धतीने सांगेल हे सांगता येत नाही ग। बरोबर आहे। कसं ना तात्या, दादा मेल्याशिवाय तुला काय किंवा मला काय जे वाटतंय त्यातली फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाहीये। तेव्हा तू बोल, काय करायचं तूच बोल। त्या मच्छिंद्राला मुक्ती द्या, नाहीतरी काय त्याची गरज आहे का? ना गावाला ना घराला यायला खायला खारण धरणीला भार झालंय ते मच्छिंद्र। त्याला मुक्त करा। काय बोलतोस काय तात्या तू? हे नुसतं बोलत नाही मी, नागन शेठ करून दाखवायची हिम्मत आहे माझी। आजमून बघा। तात्या, पैशांपेक्षा नाती गोती जास्त श्रेष्ठ, त्यामुळे तू हे जे काय बोलतोस ना ते फार फार भयंकर वाटतंय रे मला। नागन शेठ काळजी करू नका, लय अनुभव तात्या देशमुख। हो, पण तू जे काय बोलतोस ना ते मला अजिबात कळत नाही असं समजतो। वरून काटे नातून गोड। पण आता मी सांगतो तसं वाग, मी जसं म्हणतोय तसं झालं ना, त्या मच्छिंद्रच्या सगळ्या जिमिनी माझ्या नार होतील। 30% देईन की त्यातले। तर पण आता कामाला घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे। चल निघा निघा, नाही तर कोणी बघितल्यानंतर खरंच सगळ्यांचा उशीर। निघ निघ निघ। बरोबर मला जे हवंय ते आणि तेवढंच रेकॉर्ड झाले तात्या। आता उद्या जर का काही कमी जास्त झालं तर सगळं तुझ्याच गळ्यात मारून मोकळा होतो की नाही बघ। मला सांग, काल परवापर्यंत तुला डीएनएचा अर्थ तरी माहिती होता, आणि आज तू मला सांगतेस डीएनए टेस्ट करून घे म्हणून? ठीक आहे, काही वेगळा मार्ग आहे का यातून? मी तुला सांगितलं ना, कबीर आणि मी दुसरा काहीतरी मार्ग शोधतोय। पण वीर, या टेस्ट शिवाय दुसरा कुठला योग्य मार्ग आहे? बास ना, बास झाली तुझी कटकट। इतका आतुरतेने तुझी वाट पाहत होतो ते तुझ्या कटकडीसाठी नाही। मला वीट आला या सगळ्याचा। वीर, आनंदी मला सारखं सारखं म्हणते की ती डीएनए टेस्ट करून घेऊयात म्हणून। हे बघ यार वीर, खरं तर मी तुमच्या नवरा बायको मध्ये बोललं नाही पाहिजे, पण एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी डीएनए टेस्ट झाली नाही पाहिजे, कारण आपल्यालाच खात्री नाहीये त्या रात्री नक्की काय झालं होतं त्याची। दादा, या बिलच्या कागदांवर सही करता करता एक सही या कागदावर सुद्धा होईल, मग तूही मोकळा आणि मीही।